वार मंगळवार. मूलाधार चक्राला सक्षम करण्याचा आजचा दिवस. मूलाधार चक्र शरीरामधील पहिले महत्त्वाचे चक्र, ज्याचे स्थान आहे मेरुदंडाच्या खालच्या टोकाजवळ, माकड हाडाच्या खाली, जननेंद्रियांजवळ. ह्या चक्रावर आपण कल्पनेमधून 4 पाकळ्यांचे गडद लाल रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या 4 पाकळ्या ज्या आपल्या स्वतःशी संबंधित आहे, आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी, नकारात्मक ऊर्जांपासून लांब राहण्यासाठी या चक्रावर रेकीची साधना खूप उपयोगाची पडते. 4 पाकळ्यांचे फूल ज्याच्या मधल्या गाभ्यावर आहे लम बीजाक्षर आणि बाकी उपबीजमंत्र आहेत, ती आहेत वम, मक्ष शहामृगाचा शम, मश षटकोनाचा शम, मस संगीताचा सम. जेव्हा तुम्ही रेकीचे ध्यान करता आणि सातत्याने मूळ बीजमंत्र आणि बाकी उपबीजमंत्राचं उच्चारण करता, त्यावेळेस या चक्राच्या संदर्भात जर कोणाला काही व्याधी असतील किंवा ज्यांचा आत्मविश्वास कमी होत असेल, तर तो वाढवण्यासाठी, या सक्षम देहामध्ये आपण सुरक्षित आहोत ही भावना जास्तीत जास्त जागृत होण्यासाठी ह्या चक्रावर ही बीजमंत्रासहितची रेकी साधना खूप उपयोगाची आहे. आवर्जून मंगळवारी लाल रंगाची फळं, भाज्या, डाळी, विविध कडधान्य याचा तुम्ही खाण्यामध्ये उपयोग करायचा आहे, ज्याचा संबंध आहे आपल्या शरीरामधील रक्तधातूशी. रक्तधातूचे काम चांगले होण्यासाठी आणि ज्याच्यावर आधारित आहे आपला अस्थिधातू, सगळे स्नायू, त्यांना बळकटी मिळण्यासाठी ह्या चक्रावरची ही साधना खूप उपयोगाची आहे. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, पृथ्वी ग्रह म्हणजे स्थिरता, आपल्या आयुष्याला स्थिरता येण्यासाठी. आणि आपण म्हणू शकतो की जर आपल्या मूलाधार चक्रामध्ये, म्हणजे मूलाधार चक्रामधले जे अवयव आहेत, आपले दोन्ही पाय, जननेंद्रिय आणि तिथे असलेली ग्रंथी, याच्यामध्ये यांना बळकटी मिळण्यासाठी, ऊर्जा मिळण्यासाठी ह्या चक्रावरची साधना करणे आवश्यक आहे. पृथ्वी तत्वरूपी आपले विचार व्हायला लागतात, आत्मविश्वास वाढतो, नकारात्मक विचारांपासून आपण लांब होतो आणि कॉन्फिडन्स लेवल आपली वाढते, आपले निर्णय सक्षम होतात आणि ह्या मनुष्यरूपी वस्त्रामध्ये आपण खूप सुरक्षित आहोत. आणि एकही क्षण वाया न घालवता या मनुष्य देहाला आपण सत्कारणी लावण्यासाठी ह्या चक्रावर रेकी साधना करणे खूप गरजेचे आहे. पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे. ही पवित्र धरणी माता, जिच्यामुळे आपल्याला आपल्या सगळ्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्याची पूर्तता झालेली आहे. समाधानी असण्याची वृत्ती आणि हवं असणारी ही हव्यास हा संपुष्टात येऊन पूर्ण तृप्तता, आपल्या प्रत्येक श्वासाविषयी पूर्ण समाधान, असं हे मूलाधार चक्र. या चक्राची साधना करताना जेव्हा आपण सातत्याने मूळ बीजमंत्र लमचं उच्चारण करतो आणि त्याच्यासोबत आपण ओमचं उच्चारण करतो, एक जप आपण दिवसभरामध्ये ओम आणि लमचा करायचा आहे, ज्याच्यामुळे ह्या चक्राला कंपन तयार होऊन इथल्या अवयवांसंबंधी जर काही त्रास होत असेल तर तो कमी होण्यासाठी मदत होते. आत्मविश्वास हा खूप गरजेचा आहे. मनामध्ये येत असलेले विविध विचार, त्या विचारांना आवर घालण्यासाठी मूलाधार चक्र, ज्याचे स्थान मी तुम्हाला सांगितलेले आहे,
आणि आपण म्हणू शकतो की हा देह जणू वृक्षरूपी देह आणि याची मुळं आहेत ही मूलाधार चक्रामध्ये. मूलाधार चक्र जेव्हा आपण पद्मासनात बसून, जमल्यास तुम्ही जमिनीवर बसायचं आहे आसन टाकून, आणि मूळ आधार असलेले पृथ्वी तत्व गुरुत्वाकर्षण या चक्रामध्ये आहे. गुरुत्वाकर्षण ज्यामुळे आपली कॉन्फिडन्स लेवल वाढते आणि ज्याप्रमाणे वृक्षाची मुळं खोलवर जाऊन वृक्षाला आधार देतात, विविध पोषण मूल्य जमिनीमधनं शोषून घेऊन मुळं वर प्रत्येक झाडाच्या फांदीपर्यंत, प्रत्येक पानापर्यंत, फळांपर्यंत पोहोचवतात. त्याप्रमाणे आपले हे शरीरातले महत्त्वाचे पहिले चक्र मूलाधार चक्र. मूलाधार चक्र जर कोणाचे डिस्टर्ब झाले तर ती व्यक्तीला सातत्याने नकारात्मक विचार यायला लागतात आणि त्या नकारात्मक विचारांद्वारे व्यक्ती काहीही गोष्टी करू शकतात. म्हणून मूलाधार चक्राला सातत्याने ऊर्जा देणे खूप गरजेचे आहे. आपल्या चांगल्या विचारांद्वारे आणि सातत्याने रेकी साधनेद्वारे या देहरूपी वृक्षाचे, मंदिराचे आपण कल्याण करायला लागतो. चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला लागतात. एक्सेप्टन्स आपला वाढतो. जर सातत्याने आपल्याला विविध अडचणींना समोर जावे लागत असेल तर समजायचं आहे की आपल्याला या देहरूपी मंदिराची साधना करणे खूप आवश्यक आहे. आणि त्यातले पहिले महत्त्वाचे चक्र मूलाधार चक्र, शरीराचा मूळ आधार असलेले हे चक्र आवर्जून आपल्या आहारामध्ये लाल रंगाच्या पदार्थांचा, आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये भरभरून प्राणशक्ती आहे, अशा पदार्थांचा समावेश करा. बीटरूट आपण म्हणू शकतो, मटकी, नाचणी, ॲपल, मग लाल रंगाची फळं याचा जास्तीत जास्त आवर्जून आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे. रक्तधातू तर उत्तमरित्या काम करायला लागतो, पण शरीरामधील कॅल्शियम ते पण ह्या पदार्थांमुळे उत्तम राहते. असे हे मूलाधार चक्र, त्याला सक्षम करण्यासाठी सगळ्या बीजमंत्रांचं जास्तीत जास्त उच्चारण करा. रेकी स्तर 1 शिकलेले म्हणजे दीक्षा झालेल्यांनी ओम काढून लमचं उच्चार आणि बाकी बीजमंत्रांचं उच्चारण करून रेकीची साधना करायची आहे. पुढील दीक्षा झालेल्यांनी जे जे चिन्ह तुम्हाला मिळालेली आहेत ती चिन्ह काढून मग तुम्ही साधना करू शकता. या चक्रांमध्ये जर काही अडथळे असतील तर ते अडथळे दूर होण्यासाठी मूळ बीजमंत्र आणि रेकीची पारंपरिक चिन्ह या चक्रावर काढायची आहेत आणि मग तुम्ही रेकीची साधना करायची आहे. आज्ञाचक्र ज्याचे स्थान आहे 2 भुवयांच्या मध्ये, ज्याप्रमाणे आपण मूलाधार चक्रावर रेकीचे चिन्ह एकदम काढू शकत नाही, पण कल्पनेमधून आज्ञाचक्रामधनं शरीराचा ज्या भागाला आपण तिथे आपले हात पोचू शकत नाही त्या ठिकाणी आज्ञाचक्रामधनं त्या भागाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग तुम्ही रेकीची चिन्ह तिथे काढायची आहे. लाल प्रकाशामध्ये या चक्राला बघायचं आहे आणि मग बीजमंत्रांचं उच्चारण करत या चक्रावर तुम्ही रेकी साधना करायची आहे. याच्यासोबत तुम्ही इतर चक्रांवर, प्रत्येक चक्रामधील रक्तधातू याला मजबूती मिळण्यासाठी या बीजमंत्राचं जास्तीत जास्त उच्चारण करायचं आहे. मूळ बीजमंत्र ओम आणि बाकी बीजमंत्राचं आता आपण उच्चारण करणार आहोत.
इथे अकाररूपी बीजमंत्राचं उच्चारण ओमचं करायचं आहे आणि मग बाकी उपबीजमंत्र लम वम शम शम सम या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. सगळ्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि आपल्या आयुष्यातलं इच्छित ध्येय प्रत्येकजण प्राप्त करत आहे. खूप आभार या ब्रह्मांडीय शक्तीचे. प्रत्येक क्षणाला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार.